सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे। स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना तुम्ही आतंकवादी म्हणताय का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। तर सदाभाऊ ते गुंडाभाऊ प्रवास इतक्या लवकरच पूर्ण कराल असं वाटलं नव्हतं, तर हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंड म्हणतात का असा सवाल काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला। तर या देशातील जनता तुम्हाला धडा शिकवेल असा हल्लाबोल प्रशांत जगतापांनी केला। तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती। आणि एका मंत्र्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पोरांचे रक्त सांडवताय, डोकी फोडताय, मुलींना विवस्त्र करताय, याची तुम्हाला लाज वाटत नाही। हे विद्यार्थी कोणाचे आहेत? या देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, जिल्ह्यामध्ये उतरले, तालुक्यामध्ये गेलेत आणि ती सगळी तुम्हाला आतंकवादी दिसत आहेत। म्हणजे हा देश अर्धा आतंकवाद्यांनी भरलेला आहे, दहशतवाद्यांनी भरला आहे। अरे बोलताना जवान थोडी तुमच्या याला कंट्रोल तरी करा। पण सत्तेची हाव आणि सत्तेमध्ये मिळून तुम्हाला इतके तुम्ही विचार तुमचे लोळे आणि पांगळे झाले असतील याची कल्पना नव्हती आम्हाला। वा सदाभाऊ वा, सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो। बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ आता, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पोराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे। हे सगळे दहशतवादी जे तुमच्या नजरेत आहेत पण ते खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत, ते तुम्हाला तुमची जागा आणि तुमची लायकी नक्की दाखवून देतील। आज ज्या पद्धतीने या तरुणांना तुम्ही दहशतवादी संबोधताय किंवा इंडिया आघाडीला दहशतवादी संबोधताय, निश्चित या ठिकाणी पुणेकर, महाराष्ट्रातील देशातली जनता हा तमाशा उघड्या डोळ्याने बघतीये। ही जनता तुम्हाला धडा शिकवण्याशिवाय राहणार आहे। पण एका कोंबडी चोराने या ठिकाणी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही। आणि मला या संदर्भामध्ये फार काही वेगळं वाटत नाही, कारण की हेच कृषी राज्यमंत्री असताना यांनी कडकनाथ कोंबड्या चोरल्या म्हणून त्यांचा राजीनामा मागितला होता, त्यांनी राजीनामा दिला नाही। आणि तोच सल्ला असे धर्मेंद्र प्रधानांच्या संदर्भात देतात की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊ नये। याचा अर्थ क्लिअर आहे, एक चोर दुसऱ्या चोराला मदत करतोय, त्याच्यामुळं हे पब्लिक आहे, हे सब जानती आहे।